नगरमध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रचंड मोठा प्रॉब्लेम झाला. इथे महिलाही म्हणतायत की हॉस्पिटलचा सोडा शहरामध्ये पण क्राईम वाढलेला आहे. त्याच्यामुळे तातडीने 2 लोकांची भेट ट्विट मी आज लगेच करणार आहे आणि उद्या मी मुंबईला जाऊन वेळ मागणार आहे. एक म्हणजे या राज्याचे गृहमंत्री, या राज्याच्या गृहमंत्र्यांनी जातीने लक्ष घातलं पाहिजे की आपल्या महाराष्ट्रातली एक महिला डॉक्टरच ऍक्च्युली ती महिला नाही, कुठल्याही डॉक्टरचा तेवढाच मान सन्मान झाला पाहिजे की ऑन ड्युटी एका मेडिकल सरकारी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर वार होतो. हे लाजिरवाणं आहे. आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री ही आपल्याला महाराष्ट्राला उत्तर दिलं पाहिजे की डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी ऑन ड्युटी तुमची यंत्रणा काय करते. कोण त्यांच्या मुला मुलींना मग हॉस्पिटलमध्ये काम करायला पाठवेल अशा जर गुंडागर्दी सुरू झाली तर. आणि हे फक्त हॉस्पिटल परत सीमित नाही, संभाजीनगरमध्ये क्राईम वाढलाय असे स्थानिक लोक बोलत आहेत. त्याच्यामुळे अर्थातच हे गृह मंत्रालयाचं फेलियर आहे आणि देवेंद्रजींना त्याचं उत्तर द्यावं लागेल. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा स्थानिक डॉक्टर म्हणते की त्यांच्यापैकी एकावर एवढा मोठा हल्ला झाला जरी आपण लोकसेवेत आहोत, ती विचारांची प्रगल्भता दाखवली आणि दोघांनी एक टीम म्हणून काम करून त्यांनी काल जो आंदोलन रात्री काल सकाळी करणार होते ते त्यांनी नाही करायचं ठरवलं. त्याच्यामुळे त्यांचेही काही विषय आहेत, त्यांच्या स्टायपंडचे पैसे मिळत नाहीयेत, अनेक काही मुद्दे आहेत, त्यांच्या सुरक्षिततेचे मुद्दे आहेत. हे त्यांच्या डिपार्टमेंटचे मंत्री आता हसन मुश्रीफ जी आहेत, उद्या हसन मुश्रीफांचीही मी वेळ मागणार आहे आणि मी देवेंद्रजींचीही वेळ मुंबईला मागणार आहे. आणि इथून निघाल्या मी दोन्ही मंत्रालयाला ट्विट करणार आहे कारण का विषय अतिशय गंभीर आहे. आणि नक्की छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात चाललंय तरी काय. महिला सुरक्षितता, डॉक्टरांची सुरक्षितता, गुंडागर्दी चल रही है यार. कोणी उठावं आणि हॉस्पिटलमध्ये घुसून लोकांना मारावं. करते काय ट्रिपल इंजिनचं खोके सरकार, 200 आमदारांचं सरकार आहे. कार्यक्रमात सगळीकडे पुढे असतात आणि आमच्या मुलींची सुरक्षितता कोण जबाबदारी घेणार. इट्स अ कम्प्लीट. मी नेहमी लोक या ट्रिपल इंजिनच्या सरकारला आवडत नाही मी बोलताना, पण इट इज अ पॉलिसी पॅरालिसिस. एवढे 200 आमदारांचं एवढं मोठं हे सरकार असलं तरी पॉलिसी लेवलला मग पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, कचऱ्याचे प्रश्न असतील, शहराची सुरक्षितता, मुलींची सुरक्षितता, याची उत्तरं कोण देणार. सगळे आज कार्यक्रमात व्यस्त आहे. कांद्याच्या भावाचा प्रश्न आज आम्हाला अपेक्षित होतं की मला वाटलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळे गेले आहेत आज नाशिकला. माझी अपेक्षा होती की त्यांनी कांद्याबद्दल काहीतरी निर्णय घ्यावा, पण पत्रकारांकडून कळलंय कांद्यावरच काहीच चर्चा झाली. मुंबईमध्ये सुरक्षिततेबद्दल, पाण्याचे प्रश्न, अनेक प्रश्न मुंबईत आज आहेत, नाशिकमध्ये, त्याच्याबद्दल काहीच चर्चा झाली नाही, कोणाच्याच भाषणात झाली. आणि आज गृहमंत्र्यांनी तरी औरंगाबादला या गोष्टीचा फॉलोअप करून एक स्टेटमेंट करायला पाहिजे होतं. तर गृहमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे त्याच्याबद्दल बोलणं टाळलेलं हे दुर्दैव आहे महाराष्ट्र. ताई, पुण्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलंय की गँगवॉर होतात, त्या ठिकाणी अशी खून होतात. तिथे तर कोयता गँग, आमच्याकडे काय विचारू नका काय पुण्यामध्ये चाललंय. मात्र तोच प्रकार जो आहे घाटीमध्ये तसाच पाहायला मिळाला आहे. तुम्ही जर सीसीटीव्ही फुटेज पाहिलं तर अक्षरशः बेदम मारहाण केली आहे. जर दांडा नसताना जो कोयता असताना तिथं तुकडे पडलेले पाहायला मिळाले असते. एवढी गंभीर परिस्थिती आहे तिथं, डॉक्टरांना इजा झाली. मात्र ते सुद्धा डॉक्टर आता कर्तव्यावर आहेत. जर असं सुरू राहिलं तर मग सर्वसामान्यांचे प्राण वाचतील का? नाही, मी म्हणते ना पॉलिसी पॅरालिसिस आहे या सरकारचं. इट्स अ कम्प्लीट फेलियर ऑफ द होम मिनिस्टर. गृहमंत्री पूर्णपणे त्यांचं अपयश आहे आणि पूर्णपणे. नाहीतर काय इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी, पक्ष फोडा, घर फोडा, ह्याच्यात इतके व्यस्त आहे हे सरकार की त्यांना वेळच नाही या महिला आणि डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी किंवा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी. कोण याच्यावर चर्चा करतं. पुण्यामध्ये कोयता गँग कधी आमच्याकडे आम्ही ऐकलं पण नाही हो. पुण्याला लोक विश्वासाच्या नात्याने मुलं शिकवायसाठी पाठवतात. मी किती लोकांची गार्डियन आहे पुण्यात. देशातून मुलं येतात सिम्बायसिसला शिकायला, फर्ग्युसनला शिकायला, BMCC शिकायला, आमच्या विश्वजित कदमांच्या कॉलेजमध्ये शिकायला.
MIT ला कोण आपली मुलं येतात ना देशातून विश्वासात, आणि मी गार्डियन आहे त्यांची. त्यांना आता पुण्याला गेलं की आपली पोरं सुरक्षित राहतील. आणि मग कोयता गँग झाली की पॅनिक होतात आई वडील. अहो आपण सगळे काय आपले पण नातेवाईक जातात ना शिकायला बाहेर. हॅलो माईक टेस्ट. हॅलो माईक टेस्ट. की आज महाराष्ट्राची लेख आहे ना, हॅलो ती बाहेर गावून इथे आली, तिची आई हॅलो माईक टेस्ट. कोणी विचार केलाय त्याचा? ती आज स्वतःच्या मेरिटवर इथे शिकते मुलगी. आणि मुलगी कशाला, प्रत्येक डॉक्टरची सुरक्षितता ही सरकारची नैतिक जबाबदारी. मॅम नाशिक पाठोपाठ संभाजीनगर मध्ये ड्रग्ज निर्मितीचे 3 कारखाने समोर आले. त्याचा थेट कनेक्शन गुजरात राज्याशी संबंध झाला. अंमली पदार्थ गोळ्यांच्या संदर्भातही गुजरात कनेक्शन आलं. पण राज्य सरकार स्थानिक पोलिसांवर कुठलीही कारवाई करत नाही, कारवाई करत नाही. या सगळ्या गुन्ह्यांचा बेस हा अंमली पदार्थ आणि नशाखोरी आहे. मी हे जींना ऑन रेकॉर्ड प्रेस कॉन्फरन्स म्हणले की देवेंद्रजी, आपण सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवूया. ड्रग्सच्या बाबतीत आम्ही कधीही राजकारण आणलं नाही आणि आणणारही नाही. आपण सगळे राजकीय आपले जोडे बाहेर ठेवूया. तुम्ही जर जो शब्द दिला होता मुंबई पुण्यामध्ये जे झालं तेव्हा, ते काय म्हणले होते, मी मोडून काढीन सगळं. झालंय का तसं की मी ड्रग्सच्या विरोधात पुढच्या काहीतरी 10-15 दिवसात, त्या दिवशी मी म्हणले होते सगळे राजकीय मतभेद बाजूला. जर देवेंद्रजी या राज्यात ड्रग्ज थांबवणार असतील तर पूर्ण ताकदीने आम्ही तुमची मदत करू. तुम्ही आम्हाला सांगा आम्ही काय करायचं. आमचे सगळे सहकारी, पदाधिकारी आणि आमचे सोशल आणि पॉलिटिकल, आम्ही सगळे देवेंद्रजींच्या मागे उभं राहू. तुम्ही आम्हाला फक्त सांगा की इथे ड्रग्ज आहेत, चला आपण सगळे जाऊन लढूया त्याच्यावर. मी तुम्हाला शब्द देते. अहो आम्ही नागरिक आहोत, आम्ही आई वडील आहोत, आपली सगळ्यांचीच मुलं आहेत. काय फक्त कुणाची मुलं आहेत म्हणून असं नाही. आणि देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणले होते की मी एक्सपोज करणार आहे. का नाही एक्सपोज केलं? कळू तरी दे या राज्याला की ड्रग्सच्या मागे कोण आहे. मग नाशिकमध्ये कोण होतं सांगा आम्हाला. पुण्यामध्ये ते पळून कसे गेले? सत्तेत आम्ही नव्हतो. गृहमंत्री कोण होतं? तो पाटील ना माणूस, त्याचं नाव पुण्यातला गेलेला, हा ललित पाटील. ललित पाटीलचं काय झालं पुढे केसचं? तुम्ही वरवरची फक्त मलमपट्टी केली, तिथल्या अधिकाऱ्याला काढलं. त्या अधिकाऱ्याच्या मागे कोण, फोन करणारा कोण होता, त्याचा तो कोण होता माणूस? हा काय माहिती कोण होता माणूस? तपास पुढे काय झालं त्या तपासाचं? गृहमंत्र्यांनी काय केलं ड्रग्ज बंद करण्यासाठी? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. कारण मी पुन्हा रिपीट करते की जर देवेंद्रजी आम्हाला आव्हान केलं की तुम्ही या, आम्ही सगळे राजकीय मतभेद सोडून आम्ही देवेंद्रजींच्या मागे उभं राहू की तुम्ही ड्रग्सच्या विरोधात लढाई करताय, पूर्ण ताकदीने आम्ही तुमच्या रथाला आज नाही आत्ता या क्षणापासून सुरू करू. भाजप आणि ड्रग्ज माफियाचे संबंध आहेत, शक्यता नाकारता येत नाही. असंच म्हणजे म्हणावं लागतंय मला म्हणायची इच्छा नाही. पण आता काय परिस्थिती झाली आहे याचं उत्तर मी नाही देऊ शकत. याचं उत्तर देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्र्यांनी दिला पाहिजे. एक आई विचारते त्यांना, एक महिला विचारते, एक नागरिक महाराष्ट्राची म्हणून विचारते की काय करताय तुम्ही ड्रग्ससाठी? आपल्या सगळ्यांच्या घरात मुलं आहेत. काय करतो याच्यासाठी आपण सगळे म्हणून? नाईचा दौरा सुरू आहे, पंतप्रधान आज राज्यात आलेले आहेत. कसं पाहता या दौऱ्याकडे? रोड शो वगैरे त्यामध्ये उत्सव मनवला जातो. अतिथी देवो भव, स्वागत मराठी संस्कृती आहे. देशाचे प्रधानमंत्री येतात, आम्हाला आनंद आहे. पण माझी एवढीच हात जोडून आदरणीय माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये दुष्काळ आहे, काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली. प्रचंड अडचणीत आमचा शेतकरी, बेरोजगारीचे प्रश्न, पेपर फुटणे, तलाट्यापासून सगळे पेपर फुटत आहेत. त्याच्यामुळे माझी माननीय प्रधानमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की शेतकरी, मग कांदा असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, हे सगळे प्रश्न फार गंभीर आहेत महाराष्ट्रात. दुष्काळाची परिस्थिती अनेक भागात, आपल्याच मराठवाड्यामध्ये टँकर सुरू झालेले आहेत. तर फार गंभीर परिस्थिती राज्यात आहे. पोट धरून कौतुक केलेलं आहे मोदींच्या विकास कामांचं जे आहे, किंवा आपली जी रेल्वे सुरू झालेली आहे मोदी तिचं पण कौतुक केलेलं आहे. मोदींच्या विजन बद्दल अजितदादांनी पोट भरून कौतुक केलं आहे. आमच्याकडून लोकशाही आहे, जो मर्जी बोलो. दडपशाही दिल्ली वाले करतात, नाही. हिंदी में नहीं, पेरा मेरा मराठी खत्म हो रही थी उसके बाद. नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधून आवाहन केलंय की माता भगिनींवरून शिवीगाळ करू नका, नशेपासून दूर राहा, असं आवाहन त्यांनी केलं. हे देवेंद्रजींनी ऐकलं तर मला आनंद होईल. कारण का त्यांच्याच पक्षाचे लोक तुमच्याच चॅनलवर दाखवतात. ते तुमच्याच चॅनलवर महिलांना शिवीगाळ केलेले व्हिडिओ तुम्हीच दाखवलेत. नशाचे पदार्थ तुमच्याच चॅनलवर दाखवले. गृहमंत्री कोण आहे?
गृहमंत्र्यांना कदाचित तो मेसेज कदाचित तुमच्या आणि माझ्यासाठी नसेल, तो मोदीजींनी कदाचित देवेंद्रजींनाच कान टोचले असतील कदाचित. ताई, वारंवार तुम्ही विनंती करताय, विनंती करताय, मात्र तरी सुद्धा जर गृहमंत्र्यांकडून कुठली कारवाई होत नसेल तर तुमची अपेक्षा काय मग? माझी अपेक्षा आहे, जर ह्याच्यातून काही मार्ग निघाला नाही तर पार्लमेंट पुढच्या आठवड्यात आहे, एक आता पहिल्या आठवड्यात सुरू होईल. मी अमित शहाजींपर्यंत इश्यू रेस करणार, कारण का माझा वैयक्तिक नाही, महाराष्ट्रातली कुठलाही नागरिकाच्या सुरक्षिततेचा विषय असेल आणि जर ह्या सरकारला तो झेपत नसेल तर दिल्लीच्या मायबाप सरकार होम मिनिस्ट्रीला विचारावं लागेल की बाबा काय चाललंय, तुम्ही जरा लावा, SIT वगैरे लावा, याची इन्क्वायरी लावा, होऊन जाऊ दे एकदाचा, दूध का दूध पाणी का पाणी. तुम्ही पेपर फुटीचा प्रश्न उपस्थित केला, मात्र गेल्या 10 वर्षामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या असं म्हणत सरकारचं कौतुक केलं. ठीक आहे ना, त्यांना कदाचित ब्रीफिंग झालं नसेल की पेपर किती फुटलेत महाराष्ट्रात आणि केवढा मोठा रॅकेट चाललंय महाराष्ट्रात. हे मी नाही म्हणत आहे, तुमच्याच चॅनलवर आले सगळ्या गोष्टी. सूरज चव्हाण म्हणाले की अजित पवार गटाचे नेते की विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदेच्या बाबतीत जो निकाल दिला त्या बाबतीत तसाच निकाल आमच्या बाबतीत देखील दिला जाईल. मी ऐकलेलं नाहीये आणि त्याच्यामुळे मी ते ट्विट वाचलेलं पण नाही आणि ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मला फारसं काही माहिती नसतं आणि अदृश्य शक्ती वगैरे मला काय माहिती नसतं. मी आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय त्या चौकटीत काम करणारी एक छोटी कार्यकर्ती आहे. माझ्या कानात त्या अदृश्य शक्ती वगैरे माहिती नसते, त्याच्यामुळे मी आपल्या चौकटीत राहून मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.